पाठीमागे जी मुलं आहेत त्यांनी कृपया आवाज थोडा बंद करायचा। ज्यांची तुमची पाल्ले असतील, जी मुलं पाठीमागे आहेत, कृपया त्यांनी आपल्या पाल्यांना आपल्या जवळ घेऊन बसायचंय। कारण कीर्तनामध्ये व्यर्थ येता कामा नये म्हणून हे हात जोडून विनंती आहे। कृपया आपण आपल्या पाल्यांना आपल्या समवेत घेऊन बसायचं। आपुलिया हिता जो असे जागता, 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 माता पिता दयाचिया, माता पिता दयाचिया, माता पिता
गुरुजी महाराज शिंदे यांना विनंती करतो पैसा द्यायला. हाय 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 हरी चल राधे श्याम हाय हाय आवाज Ah
आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी दिवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ गडोत्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम शिवहितपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंचनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेव च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहुक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जणी देवाची गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखी अस्य वेदांत शास्त्रार्थनीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठला धन्य माता पिता तयाचिया कोणी गण्य पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी दिवा अधिष्ठान दैवत हरिहरेश्वर महादेव भगवान मुक्त कैवल्य तिजोरी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु वंदागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सरस्वती उपस्थित टाळकरी भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला वंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमानी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा या जगतातील एक वर्ग जो आहे जो आपलं हित जाणतो जो वर्ग आपल्या हिताला जागला त्या वर्गाच्या आई वडिलांना धन्यता देतात महाराज. प्रथम चरण त्या परिवारामध्ये जन्माला येणारे जेवढे कन्या असतील सुपुत्र असतील त्यांचा हारिक म्हणजे आनंद देवाला होतो वर्णन करतात. द्वितीय चरण भगवंताला ते आवडतात त्याचं कारण श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचं ते सदैव चिंतन करतात भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहतात. तिसरं चरण आणि जे साधक जे नामधारक स्वतःच्या हिताची जोपासना करतात भगवंताच्या नामस्मरणापासून दूर जात नाही. जगद्गुरु म्हणतात मला त्यांची सेवा घडो ही विनम्र प्रार्थना. विठ्ठला विठ्ठला उपस्थित सर्व सगळी सुधी आप्तेष्ट नातेवाईक शिंगोटे पाटील परिवार
आज या ठिकाणी भगवान वैकुंठेश्वर महादेवजींच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये शिंगोटे परिवाराचा वैभव हरिभक्तीपरायण पूजनीय बबनजी महाराज शिंगोटे यांचं अभिष्ट चिंतन तसेच कुमारी अद्वैत राजेश शिंगोटे हिचंही अभिष्ट चिंतन समस्त शिंगोटे पटेल परिवाराच्या वतीनं आज हे नियोजन भजनी मंडळ उपस्थित परिवारातील सर्व सदस्य मित्र परिवार सर्वांच्या वतीनं आज मदन वादनकार हरिभक्तीपरायण राजेशजी शिंगोटे यांनी सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. सेवेचं नियोजन अतिशय सुंदर आहे. त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि या उत्सवाची आज सांगत आहोत. आज आपण भजन भक्तीचा आनंद जो आपल्याला नयनरम्य सोहळा पाहायला मिळाला. आजची गंधर्व सभा खूप श्रीमंत आहे. आज सरस्वती माता प्रत्यक्षात आपल्या गावामध्ये अवतरली की काय असा भास प्रत्येकाला होतोय. आपण सध्या कोळीवाड्यामध्ये नाही आहोत. आपण सगळे पंढरपूरला आहोत की काय, आळंदीला आहोत की काय या भजन भक्तीचा आनंद देणारी महाराष्ट्रातील श्रेष्ठ रत्न ज्यांनी वारकरी संप्रदायाची श्रीमंती, वारकरी संप्रदायाची शोभा सेवा वाढवली. संप्रदायातले ज्येष्ठ रत्न महाराष्ट्रातील कीर्तनकार हरिभक्तीपरायण स्वर भास्कर किशोरजी महाराज दिवटे गुरुजी, हरिभक्तीपरायण स्वर भास्कर आमचे स्नेही जिवलग मित्र की ज्यांच्या आवाजामध्ये सरस्वती आणि दोघांचंही गाय खूप गोड आहे. दोघांनाही मी मनापासून वंदन करतो. आमचे मित्र स्वर भास्कर उद्धवजी महाराज शिंदे त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे पाहून बरेच विद्यार्थी म्हणतात मला गायन शिकायचं. जी मुलं ऑर्केस्ट्राकडे जाणार होती, जी मुलं वेगळ्या मार्गाने गाण्याकरता जाणार होती, ती या दोघांकडे पाहून म्हणायला लागली की आम्हाला ही माळ घालायची, माऊलींची सेवा करायची. संप्रदायाची श्रीमंती आहे. स्वर आहे बरं. हा स्वर म्हणजे सर्वांनाच प्रसन्न नसतो. ज्यांना प्रसन्न असतो ती मात्र भाग्यवान मानले असतात. त्यांना मी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य पूजनीय भास्करजी महाराज त्यांनाही वंदन. त्यांचे श्यामदादा चव्हाण महाराष्ट्रामध्ये एकही कीर्तनकार गुरुजन त्यांना ओळखत नाही असं होत नाही. सर्वांची अतिशय जवळचं नातं आहे आणि माझ्यावर भावासारखं प्रेम करणारे श्यामजी महाराज चव्हाण त्यांना सुद्धा धन्यवाद. आपल्या कल्याण नगरीचं वैभव संगीत अलंकार स्वररत्न माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज ठाकर गुरुजी त्यांना सुद्धा वंदन करतो. पूजनीय सेटले गुरुजींबरोबर ते नेहमी सोबत असतात आणि गुरुजींच्या सानिध्यामध्ये ते अध्ययन करतात. त्यांना सुद्धा वंदन करतो. साऊंड ऑपरेटर, हार्मोनियम वादक, बसणारी उभी असणारी सर्व विनेकरी महाराजांसह सर्व टाळकरी महाराज मंडळी, समोर बसणारी ज्ञात अज्ञात माझ्याकरता पूजनीय वंदनीय असणारी सर्व श्रोते सर्वांना श्रद्धेनं वा वा. हार्मोनियमवर गोड अशी हार्मोनियमची साथ आहे. दुसऱ्या दिवसाची गोड अशी सेवा आपल्याला ज्यांनी दिली आहे, गोड अशी सेवा संपन्न झाली. हरिभक्तीपरायण मोहनजी महाराज तळेकर त्यांना सुद्धा मी प्रख्यात तबलजी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव पूजनीय सदाशिवजी पवार यांचे चिरंजीव सन्माननीय द्रुपदजी पवार असा माझा परिचय नाहीये. मी आपली क्षमा मागतो. कोणाचा उल्लेख झाला असेल, कोणाचा राहिलाही असेल. सर्वजण मला वंदनीय आहात. सर्वांचा एका प्रमाणाद्वारे उल्लेख सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया
टाळी वाजवा टाळी वाजवा जोरात 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 जोरात. वा वा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे. महाराजांनी अभंगामध्ये मानवी जीवाचं हित प्रतिपादित केलंय. माझ्याकडे लक्ष द्या. सर्वच्या सर्व सर्व मावशी आत्या अक्का इकडे पहा, ताई जिजी इकडे पहा, इकडे पहा, सगळ्याचे सगळे. आता बरोबर 9 वाजता मी तुम्हाला भोजन प्रसादा करता परवानगी दिली. आता माझ्याकडे लक्ष द्या. सर्वच्या सर्व. आपलं हित कशात आहे? आपली लेकरं असतील त्यांना गप्प बसवा कृपया. आपलं हित कशात आहे? मनुष्य देह पुन्हा मिळत नाही, मनुष्य जन्म परत मिळत नाही, आपल्याला मिळालेला देश परत पाहायला मिळत नाही, परत राज्य पाहायला मिळत नाही, आपल्याला भेटलेली माणसं पुन्हा भेटणार पण नाही. जन्म एकदाच आहे. या जन्मावर या जगण्यावर कितीदा 100 वेळा प्रेम करा. किती प्रयत्न केले परत जन्म नाही. एकदा आपण जन्माला आलोच गड्या. आपलं जीवन आनंदात असावं का आपलं जीवन दुःखात असावं? प्रत्येकाला अपेक्षा आहे. दुर्दैव असं आहे की आम्ही जे जन्माला येतो रडायला लागतो. जन्माला येताना जे रडायला लागला शेवटपर्यंत माणसं रडत राहतात. काही खरं नाही. देवानी वाईट केलं आमचं, याचं का किती चांगलं झालंय, माझं देवाला देखवलं नाही, फार वाईट केलं. कबीरजी म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. कबीरजी म्हणे, आमचा जन्म झाला त्या दिवशी घरातली माणसं हसत होते, आम्ही रडत होतो. घरातली मंडळी म्हणायची घ्या पेढे घ्या पेढे, आणि बाळ रडत होत. रडताना जन्म झाला, पण आता असं काहीतरी कर्म करा, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. एकाने परवा शॉर्टकट सांगितला, चांगलं काम न करता जगाला मी रडू शकतो. मी म्हटलं कसं रडवणार? तो म्हणे, जाताना उधारी बुडून जाणार. जाताना कमीत कमी मनुष्य एक पिढी तरी जगावं. माझे गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे की माणूस शरीराने कमी जगला तरी चालेल, त्याच्या कार्यानं तो पिढ्यानं पिढ्या जगावा. उत्तमची जगद्गुरूंचा हा सिद्धांत लक्षात ठेवा नेहमी.
मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एका. एकदाच जन्म एका. मरणेची सरे मेल्यानंतर सरेल उत्तमाची उरे. हा देह सरेल पण या देहानं केलेलं कार्य मागे उरेल. याला म्हणतात हित. विठ्ठला विठ्ठल. ऐका मायबाप, आपल्यासारखे तुमच्यासारखे माझ्यासारखे बरेच जण येऊन गेलेत. त्यांचे नावही आपण विसरून जातो. तुम्ही क्षमा करा, मला एक वाक्य बोलतो. आपल्या रक्ताच्या नात्यातली मंडळी घरात येऊन गेले. सगळ्यांचे फोटो आहेत का घरात? नाहीये. जो स्वतः करता जगला बस त्याने त्याचा आत्मोद्धार करून घेतला. बाकीच्यांकरता त्याचा उपयोगच झाला नाही, त्याचं स्मरण होत नाही. जी इतरांकरता जगली त्या मंडळी त्यांचं मागे स्मरण होतं. जगायचं असेल तर प्रपंच व्यतिरिक्त चौघांकरता जगा. प्रस्तावनेतलं एवढे गोड विचार लक्षात ठेवा. बस एवढा विचार सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. प्रपंच व्यतिरिक्त चौघांकरता जगा. ही चौघ कोण आहेत? पहिले देव, दुसरा देश, तिसरा धर्म आणि चौथा आमचा जीवाचा मित्र परिवार. लक्षपूर्वक ऐका. पहिले देवा करता जगा, दुसरं देशा करता जगा, धर्मा करता जगा आणि आमचा जीवाभावाचा मित्र असू द्या. ज्या गोष्टी प्रपंचामध्ये, कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करता येत नाही त्या जिवलग मित्राबरोबर शेअर करता येतात. माणसाला दुःख मोकळं करण्याची जागा शिल्लक राहिलेली नाही, आउटपुटच नाही. आता जिथं तुम्ही दुःख बोलाल ना तिथं तुमच्या दुःखाचं हसण्यात, वागण्यात रूपांतरित केलं जातं. समाज रडून ऐकतो आणि हसून सांगतो. अगर रोना है तो भगवान के पास जाके रो लो. अगर रोना है तो भगवान के पास जाके रो लो. इन दुनिया वालों के सामने कभी मत रोना, क्योंकि वो भी रोने वाले और आप भी रोने वाले. दुःख सांगायचं तर काही आउटलेट पाहिजे ना. जसं धरण असतं, धरणाला जसं पाणी अडवण्याकरता भिंत घातली जाते तसं त्या धरणाला आउटलेट पण ठेवलं जातंय. शेततळ्याला आउटलेट पण ठेवलं जातंय. कारण आउटलेट नसेल तर धरण फुटून जाईल. या देहाला सुद्धा दुःख मोकळं करणारा एखादा मित्र असावा. त्या मित्राजवळ आपण आपले दुःख मांडावेत. मित्र आहेत. मोठमोठी माणसं उद्ध्वस्त झालीत. आपण बहुश्रुत आहात, त्यात मी वेळ घेत नाही आपला. माणसाच्या जीवनात सल्लागार चांगला असावा. सल्लागार असा नसावा की ज्याचा सल्ला ऐकल्यावर माणूस गार व्हावा. सल्लागार चांगला असावा. कैकेयीने मंत्रेचा सल्ला घेतला, रामायण घडलं. दुर्योधनाने शकुनी मामाचा सल्ला घेतला, महाभारत घडलं. अर्जुनाने भगवंताचा सल्ला घेतला, युद्धात विजय प्राप्त झाला. विठ्ठला या चौघांकरता जी मंडळी जगलीत ना ती स्वतःच्या हितापासून दूर गेलीच नाही. मायबाप समोरचा मॉनिटर कमी झाला. जी मंडळी स्वतःच्या हितापासून दूर गेलीच नाही असं कंटिन्यू राहते. तिथं काही खेळूच नका. जाऊ द्या, मी 50 रुपये एक्स्ट्रा देईन तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मित्र होतील ते माझे. आता फ्रँक असावं. कीर्तन हे टेन्शन करता नसतं, टेन्शन जाण्याकरता असतं. उग गंभीर चेहरे करून बसायचं नाही. गंभीर चेहरे टेन्शन घेऊन बसायचंच नाही. हो परवा कीर्तनात असे चेहरे होते 2-3 की जणू काय कालच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला काय यांचा. इतके टेन्शन मध्ये होते, इतके टेन्शन मध्ये. त्याला विचारलं अरे काय झालं काय? ते मला काही टेन्शन आहे का? ते म्हणे काय सांगता बाबा तुम्हाला, काय तुमचं चालल्या बाबा, आमचं काय व्यथा आहे तुम्हाला काय सांगावं. म्हटलं अरे झालं काय, तुमचे चेहरे का पडले? एक जण म्हणे तिला बरं नाहीये. म्हटलं बघ तुझा चेहरा पड. दुसरं म्हणे अरे तुला काय झालं? मी म्हटलं तुला काय झालं चेहरा पडून बसायला? काय झालं रे? तो म्हणे इथं आल्यापासून जिओला रेंजच नाही, एक पोस्ट व्हाय ना.
बस आनंद करता कीर्तने नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावून नाचू कीर्तनाची रंगी कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूसाठी मोठमोठी माणसं ही सल्लागार नसल्यामुळे उद्ध्वस्त झाली. सल्लागार योग्य सल्लागार असावा, मित्र असावा. चौघां करता जी मंडळी जगलीत ना त्यांना प्रपंचामध्ये कधीच दुःख मिळालं नाही. ही चौघ कोण आहे? देवादेश धर्मा पायी तुमच्या माझ्या करता जिंकाव गा कटुनी माराव याची आम्हाला ठाव लढुनी माराव मरुनी जगाव याची आम्हाला ठाव देशापायी देवा करता देशा करता जे स्वतः करता जगणं ते आहितच जगणे. संतांनी सांगितलं स्वतः करता कोणी जगेल पण प्रपंच व्यतिरिक्त इतरांकरता जे जगणं आहे त्याला हिताचं जगणं म्हणतात. स्वामी विवेकानंदजींचा एक विचार आहे. स्वामीजी सांगतात देयर इज अ ग्रेट जॉय, देयर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
स्वामीजी म्हणतात निस्वार्थ सेवेमध्ये एक अलौकिक आनंद आहे. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा. संतांनी सांगितलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करोरिया मड शुद्ध भावे किंवा एकविध. मग तो परमात्मा आहे, त्याचे चिंतनात राहा. मग तो परमात्मा माझ्या भगतसिंगांनी या भारत भूमीच्या कुशीत पाहिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माझ्या भारत भूमीच्या कुशीत पाहिला. तो परमात्मा की ज्यांनी समुद्राला सांगितलं भूमातेच्या चरण कला तुझ दूता मी नित्य पाहिला होता मजवदसी अन्य देशी चल जाओ सृष्टीची विविधता पाहो जननीर विरह संकितची झाले परितोहा वचन तिज गिधले मार्गज्ञ स्वये नीची पुष्टी वाहीन परितोहा परताहीन मी बसलो या तव चरणी जगदानुभव योगी म्हणूनी परिविनाशक्ताची बनूनी मार्गज्ञ स्वये मीची पुष्टी वाहीन सागरा प्राण तळमळला सागरा सागरा सागरा. चला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या भूमातेच्या खुशीमध्ये माझ्या देवाला पाहिलं. हित ते करावे देवाचे चिंतन. बस ज्या मातोश्री अशा देशभक्ताला अशा साधकाला जन्म देतात, नामधारकाला जन्म देतात, त्या मातोश्रींना सर्वप्रथम धन्यवाद आणि त्यानंतर पिताश्रींना धन्यवाद. अभंगाचं प्रथम सर
धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया जगद्गुरु म्हणतात जो हित जाणतो ना बस त्याला हित कळालं स्वतःच शोधोनिया आले संत हित अहित जगाचे हित कशात आहे आम्हाला परत जन्मच नाहीये एकदाच यायचंय बस पिचवर एकदाच खेळायला मिळणार आहे परत संघात निवड होत नाही आपली आता एकदा झालीत ना हा ते पण 11 मध्ये आलोत आपण सगळेजण आलोय खेळायचं जेवढा वेळ आपल्याला मिळाला ना बस त्या वेळेचं सार्थक त्या वेळेचं सार्थक करा आणि जास्त वेळ नाही मिळत कोणाला परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा बस तो परिमळ आहे म्हणजे सुगंध आहे त्या फुलाला सुगंध असतो तोपर्यंत फुलाला किंमत आहे आणि बस तो सुगंध गेला की ते फुल फक्त देठाला पकडून राहत आहे त्याला किंमत राहते तसं या देहामध्ये जोपर्यंत आमचं कर्तृत्व आहे जोपर्यंत तारुण्य आहे सेवाभाव वृत्ती आहे तोपर्यंत किंमत आहे तोपर्यंत सार्थक करून घ्या म्हणजे बॅलन्स हा समृद्धीचा असो अथवा नसो पण सेवेचा मात्र नक्की असावा बॅलन्स हित आपलं त्यात आहे ज्यांनी हित जाणलं त्या लेकरांची नावं मागे शिल्लक राहिली मायबाप मी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतो आपल्या नात्यातल्या मंडळींचे फोटो घरात नाही पण माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा फोटो घरात नाही असं एकही घर सापडणार मग किती वर्ष ही मंडळी आपल्या थांबली बरं शहाण्या माणसांच्या आयुष्याची आकडेवारी बघा ज्यांनी आपोल्या येतात जो असे जागता ज्यांनी हित जाणलं त्या मंडळींचं आयुष्य पार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षाचं पण विश्व माऊली झाली संप्रदायाची श्रीमंती ऐकून ठेवा अंतराळाचं संशोधन करणारी संस्था आहे नासा या नासा संस्थेच्या हेड ऑफिसच्या गेटवर माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं 9 ओव्यांचं प्रसाधन इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून लावलेलं आहे प्रत्येक अधिकारी येतो अगोदर माऊलींच्या प्रसाधनाला वंदन करतो नंतर ऑफिस मध्ये कामाला सुरुवात करतो हा संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय आहे माऊली मा म्हणजे मानवता उ म्हणजे उदारता ली म्हणजे लीनता माऊली हा शब्द फार सोपा आहे मानवता उ उदारता लीनता मानवता उदारता आणि लीनतेने खचून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज 5 प्रकारची ग्रंथ संपदा या जगताच्या समोर ठेवली अवघ्या 22 वर्षात त्याच्याकडे प्रकांड बुद्धिमत्ता असेल विद्वत्ता असेल त्यांनी श्री चांगदेव पाशिष्टीचा अभ्यास करावा 1 अमृत अनुभवाचा अभ्यास करावा 2 तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य शेतकऱ्यांची लेकर आहेत त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा 3 अभंग गाथेचा अभ्यास करावा 4 ज्याला लिहिता वाचताच येत नाही बस त्याने फक्त 27 अभंगांचा हरिपाठ पाठ करावा उद्धार झाला काय संपदा आपुलिया हिता काय माऊलींना त्रास झाला नाही तुमच्या माझ्या करता फार त्रास घेतला माऊलींनी आज मी कीर्तन करतोय ना याचं श्रेय फक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनाच जात मायबा कीर्तन त्यांनी तुमच्या माझ्या करता समाजाचा त्रास सहन केला अहो काय पहिल्या वारीला हाल झाले माऊलींची पहिली वारी आहे पंढरपूरला आले कुणी पंगत दिली कुणी दिली नाही कुणी अन्न दिलं कुणी दिलंही नाही माझी माऊली ज्ञानोबाराय तुमच्या माझ्या करता उपवाशी आली चंद्रभागेचं स्नान झालं प्रसंग बारगोडे आजच्या कीर्तनातला आत्मा आहे हा प्रसंग लक्षपूर्वक ऐका पुन्हा बाहेर जाऊन येऊन करायचं असेल तर करू नका आता 15 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत फक्त हा प्रसंग घरी घेऊन जा फार मोलाचा प्रसंग आहे लक्षपूर्वक ऐका माऊली ज्ञानोबाराय स्नान करून महाद्वारापर्यंत आले पहिल्या पायरीवर नामदेवरायांची भेट झाली या माऊली स्वागत आहे तुमचं काही सन्मान करू माऊली म्हणे मला सन्मान नको मला दर्शन घेऊ द्या माझे मायबापाचं दर्शन घेऊ द्या नामदेवराय निघून गेली पायरी चढत चढत वर गेली आणि मुख्य प्रवेशद्वारातनं माऊली ज्ञानोबारायांना विश्वाच्या मालकाचं दर्शन झालं भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहिलं आणि माऊली ज्ञानोबारायांच्या डोळ्याला धारा लागल्या अरे हा परमात्मा मी अगोदरही पाहिलाय योगी या दुर्लभ
देखिला साजनी पाहता पाहता मनन पुरे दनी पाहता पाहता मनन पुरे दनी देखिला देखिला माया देवाचा देखिला देखिला माया देवाचा माऊली डोळ्याला धारा लागल्यात भगवंताला पाहतायत आनंद झाला मंदिरामध्ये जाणार तितक्यात माऊलींचं पहिलं पाऊल आत पडलं आणि माऊलींना थांबवलं हो कोण आपण म्हणे मी ज्ञानेश्वर कुठून आला आळंदीवरून आलो विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का हो दादा मला कसं ओळखता तुम्ही अरे तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही इंद्रायणी वाटवली आळंदी वाटवली पंढरपूर वाटवायचा होता काका जीवाच्या येण्यानं तीर्थ वाटेल का जीवाच्या येण्यानं तीर्थ वाटेल का जीवाच्या येण्यानं क्षेत्र वाटेल का असं का बोलताय दादा जास्त विद्वानतेच्या गप्पा मारू नकोस तुला प्रवेश नाहीये तुम्हाला आळंदीमध्ये सुद्धा राहता येत नाही पंढरपूर मध्ये सुद्धा राहता येणार नाही तुम्हाला प्रवेश नाहीये का असं बोलताय दादा का असं बोलताय आम्ही काय अपराध केलाय माझ्या माऊली ज्ञानोबारायांना हात धरून बाहेर आणलं चालता हो बाहेर हो इथनं चालता हो माऊली देवाला म्हणतात देवा अहो यांना सांगा ना तुम्ही मी फक्त दर्शन करता आलोय मला बाकी दुसरं काही काम नाहीये जास्त वेळही घेणार नाही मला दर्शन घेऊ द्या दर्शन झालं की मी निघेल दादा सांग ना देवा यांना तू सांग ना माझ्या माऊलींना धक्काबुक्की झाली धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारिता ती काय केला अपराध दसदसा रडू लागले माऊली देवा हो देवा अहो मला मारहाण झाली देवा तुमचं दर्शन तर घेऊ द्या मला माऊली ज्ञानोबारायांनी भगवंताला आवाज दिला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे ताव विठ्ठला जीव झाला कासावी स्वरूप तावी विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे ताव विठ्ठला जीव झाला कासावी स्वरूप तावी विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला घरातच कारावास सोसलार रात्रंदिस तुझा मानुनी आठवलं नाही ओलांडलीस
ही वारी आजही जिवंत आहे. आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब धन्य आहेत. मासाहेब जिजाऊ शहाजी राजे धन्य आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. आई वडिलांना तो धन्यवाद देतात, पण त्या कुळामध्ये जेवढी कन्या असतील, जेवढे पुत्र असतील, त्यांचा सुद्धा हरिक देवाला वाटतो, आनंद देवाला वाटतो. दुसरं ते प्रमाण संपूच नाही बा. पण असं असतं, सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना, सत्यनारायणाचा प्रसाद तो एकदम थोडा असतो. आणि लापशी चेळेच्या चेळी राहते बा. आमच्याकडे चेळे म्हणतात, इकडे काय म्हणतात? चेळेच का? कीर्तनामध्ये आपण टाळी वाजवली ना की आमच्या महाराज मंडळींचं ते तोंड भरून कौतुक होत असते. त्यांचा स्वर आहे, तो स्वर सहजासहजी प्रसन्न होत नाही, त्यांनी रियाज केलाय. किशोरजींनी, उद्धवजींनी, कृष्णा महाराजांनी रियाज केला. गुरुजींनी मृदंग अवगत आहे, मृदंगामध्ये एक एक बोल त्यांनी 1000 वेळा वाजवला तेव्हा तो अवगत होतो. हो, पण त्याच्यात गुरुजींची खासियत एकपट आहे, दुप्पट आहे, कधी तिप्पट वाजून दाखवतात. या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरा 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 जोरा. सगळी जण आपल्या भगवंताचं भजन करूया. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी 2 मिनिटं फक्त हात वरती या. 2 मिनिटं करा 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 सगळ्यांनी. कॅमेरा फिरवला तरी चालेल आता.
विठोबार कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी दिवा. इथं कन्या पण आहेत, पुत्र पण आहेत आणि पिता आहेत, माता आहेत. आमचे हरिभक्ती पारायण पूजनीय बबन महाराज आज धन्य झाले की राजू भाऊ आणि त्यांच्या समस्त शिंगोटी परिवारानं एवढं गोड असं नियोजन केलं, या धर्म संकीर्तनाचं नियोजन केलं. त्याबद्दल धन्य माता पिता. तयाचा हरिक वाटी दिवा, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी दिवा. देवाला हरिक म्हणजे आनंद का वाटतो? कारण हा नामधारक जो आहे तो सदैव प्रभूच्या चिंतनात राहतो एक, आणि श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचं चिंतन करतो दोन. एवढी दोनच ग्रंथ का? श्रीमद भगवद्गीता इज आर्ट ऑफ डुईंग अँड श्रीमद भागवत इज आर्ट ऑफ डाईंग. श्रीमद भगवद्गीता जीवन जगावं कसं हे शिकवते, आणि श्रीमद भागवत समारोप कसा करावा हे शिकवते. विठ्ठल चिंतनात राहा. आपलं हित कशात आहे त्याच्या चिंतनात राहा. है आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का
सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है आगे है आग जो भगवान का पूजन किया करे मर कर भी अमर है उस जीव का प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. आमच्या मीराबाईंनी सदैव चिंतन स्वीकारलं, चिंतनात राहिलं, अखंड चिंतन. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम. सांसों की माला पे सिमरू में पीता नाम. सांसों की माला पे सिमरू में पीता नाम. सांसों की माला पे सिमरू में पीता नाम. सांसों की माला पे पीता नाम. मीराबाई राजवैभवात राहायच्या. मीराबाईचे आई वडील वाईट वागले मीराबाई बरोबर. विष का प्याला राणाजीने भेजा पिवत पिवत मीरा हसले. तरी जगभर म्हणतात जाऊ द्या, मीराबाईंना जन्म दिलाय. धन्य माता पिता प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष. अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम. जीवन का श्रृंगार है प्रीतम, मांग का है सिंदूर. प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका. देव नाराज नाही झाले पाहिजे. विश्व नाराज झालं तरी चालेल, पण देव नाराज नाही झाले पाहिजे. कारण भगवान आम्हाला स्वीकारतात. एक वाक्य बोलतो, या जगामध्ये जे देवाचं भजन करतात त्यांना देव सांभाळतात, आणि जे देवाला शिव्या देतात त्यांना पण तेच सांभाळतात. देवाने जर कधी आपल्या चुका पाहायला सुरुवात केली ना, अ मॅन इज अ बंडल ऑफ मिस्टेक्स. माणूस हा चुकीचा पुतळा आहे.
मिस्टेक एक नाही, अख्खा बंडलच आहे चुकांचा आमच्याकडे. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य, अ मॅन इज अ बंडल ऑफ मिस्टेक्स बट इट डझंट मीन दॅट ही मेक द मिस्टेक्स अगेन अँड अगेन. याचा अर्थ असा नाही की त्यांनी एकदा घडलेली चूक परत करत चालायची. अहो वाल्या कोणी चुकले पण ते पश्चातापाने दग्ध झाल्यानंतर परत चूक नाही घडली त्यांची. अगर नाथ देखोगे अवगुण हमारे तो हम कैसे भव से लगेंगे किनारे. हमारे लिए क्यों देरी किए हो गणिका जामिल को पल भर में तारे. मन होगा निर्मल तुम्हारी कृपा से इसे शुद्ध कर. राजे श्री हरे. बस त्याचं चिंतन करा. जो त्याच्या चिंतनात राहील त्याचे आई वडील धन्य. त्या परिवारामध्ये ज्या परिवारात चिंतन होईल त्या परिवारातली कन्या पुत्र धन्य. जे अखंड चिंतन करतात ते धन्य. अशा साधकाची मला सेवा घडो ही भगवंताकडे विनंती. अभंगाचा समारोप. तुगा म्हणे माझा धर्माची सेवा, तुगा म्हणे माझा धर्माची सेवा.
हातवरती करा, टाळी वाजवा. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव देव तुकाराम, देव जय. सत्कार होणार आहे सगळ्यांचे. सगळ्यांनी भगवान गणपत शिंगोटे म्हणजे नाना आणि त्याचप्रमाणे कुमारी अद्वैता राजे शिंगोटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अगदी काही वेळातच या ठिकाणी संपन्न होणार आहे. परंतु आज या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या रसमधुरवाणीने प्रत्येकाच्या मनाला मंत्रमुग्ध केलं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की हे कीर्तन अजून चालूच राहावं, परंतु वेळेचं बंधन आणि या दोन्ही गोष्टींचं तादात्म्य लक्षात घेता महाराजांनी अतिशय गोड आवाजामध्ये आणि अतिशय सुंदररित्या आम्हाला ज्ञानामृत पाजलं. म्हणून
मी पुनश्च एकदा शिंगोटे परिवाराच्या वतीने आपला आभार मानतो आणि आजची जे उत्सव मूर्ती आहेत ते आमचे नाना म्हणजे बबन गणपत शिंगोटे. मी नानांना विनंती करतो की ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजातून आम्हाला हे ज्ञानामृत पाजलं ते आजचे कीर्तनकार हरिभक्ती परायण बाळासाहेब महाराज रांजाळे गायन विशारद श्रीरामपूरकर महाराजांचा सत्कार करण्याची विनंती. आजची उत्सव मूर्ती श्रीयुत बबन गणपत शिंगोटे म्हणजे नानाने विनंती करतोय की आपण महाराजांचा आपला शुभहस्त सत्कार करायचा आहे. Thank you.